साप्ताहिक स्वराज दर्शनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा भव्य सत्कार, नामदार भरतशेठ गोगावलेंच्या हस्ते पुरस्काराचे वितरण। महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह आणि साप्ताहिक स्वराज दर्शनच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। महाड तालुक्यातील खर्डी गावचे माजी सरपंच संदेश महाडे यांच्या नेतृत्वात खर्डी ग्रामपंचायतमध्ये विकासात्मक बदल घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। त्यांनी करत असलेल्या कामाचा सन्मान म्हणून संदेश उदय राजे महाडिक यांना आदर्श सरपंच म्हणून साप्ताहिक स्वराज दर्शनकडून पुरस्कार देण्यात आला। त्याचबरोबर महाड तालुक्यातील शून्यातून कोट्यावधींचा व्यवसाय करून तरुणांना आदर्श घडवून आणणारे निगडे गावचे सुपूर्त गोपाळ शेठ मोरे यांना आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनातून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणारे युवा कीर्तनकार झी टॉकीज फेम हरिभक्त पारायण राहुल महाराज पारठे यांना कीर्तनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। रोहा तालुक्यातील उत्तम शेतकरी व रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आदर्श घालून देणाऱ्या माननीय श्री खेळू तुकाराम थिटे यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर माणगाव तालुक्यातील श्री शुभम शरद जाधव यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या सर्व पुरस्कारांचे वितरण नामदार कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। साप्ताहिक स्वराज दर्शनच्या या भव्य पुरस्कार सोहळ्याला नामदार कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष शेठ मालुसरे, माजी पंचायत समिती सभापती सपनाताई मालुसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप झांजे, संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले, विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत, महिला आघाडी उपतालुका प्रमुख नूतन गोपाळ शेठ मोरे, तेज मराठीचे संपादक सुरेश शिंदे, कोकण तक चॅनलचे संपादक अमीर तारलेकर, कोकण ठिणगीचे संपादक रोहित पाटील, पत्रकार महेश शिंदे, सिकंदर अनावरे, रामदास चव्हाण, किशोर किरवे, नितेश लोखंडे, चंद्रहास नगरकर, सिद्धांत काळेकर आणि स्वराज मीडिया समूहाचे सर्व पत्रकार, पंचक्रोशीतील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।